हेलो हेलो गुड इवनिंग फ्रेंड्स, दिस इज़ आकाश अलमुले वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. ओके, बघा हा व्हिडिओ आपण DHS स्टाफ नर्स या पदासाठी ज्यांचा DV झाला होता आणि भरपूर कॅन्डिडेट हे ॲब्सेंट होते. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळाविषयी, यापूर्वीचे माझे 2 व्हिडिओ नागपूर मंडळासाठी आलं होतं की अधिपरिचारक प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे जे ॲब्सेंट कॅन्डिडेट होते त्यांना कोणत्या तारखेला अवेलेबल राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला ते अंतिम संधी होती, त्यानंतर तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही. ओके, आणि नेक्स्ट जे वेटिंग कॅन्डिडेट आहे त्यांना पकडण्यात येईल. तर त्याच अनुषंगाने आता मी नाशिकसाठी व्हिडिओ बनवतो आहे. यामध्ये 26 तारखेचं होतं. सॉरी, मला थोडं लेट मिळालं. आय एम नॉट इन अ सिटी. ओके, तरीसुद्धा व्हिडिओ करतो आहे तुमच्यासाठी मी. ओके ओके तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की एक कॅन्डिडेटचं नाव दिसतं आहे तुम्हाला. ओके, हे बघा, कॅन्डिडेटचं नाव दिसतं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतं आहे की स्टाफ नर्स गव्हर्नमेंट या पदासाठी निवड सूचीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व समुपदेशन करण्यासाठी अंतिम संधी देण्यात येत आहे. ओके, 26 तारखेला हे पत्र आलेलं होतं. ओके, 26 तारखेला हे पत्र आलेलं होतं. हे कुणासाठी? गव्हर्नमेंट. ओके, स्टाफ नर्स गव्हर्नमेंट कुठल्या डिव्हिजनमध्ये? नाशिक डिव्हिजनमध्ये ज्यांनी फॉर्म भरलं होतं त्यांनी याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की तुम्हाला संधी दिली होती 17/2 ते 24/2च्या मधामध्ये सकाळी 9 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्ही त्यासाठी उपस्थित राहिले नाही. ओके, हे कॅन्डिडेटला ओके ते वरती नाव दिलेलं आहे. ओके, तर याद्वारे या पत्राद्वारे आता तुम्हाला एक याच्यामध्ये हे देत आहे, एक अंतिम संधी देत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. कुठल्याही कारणास्तव तुम्ही जर त्यावेळी उपलब्ध झाला नसाल तर आता तुम्हाला 27/2 ते 29/2च्या कालावधीमध्ये तुम्हाला तिथे उपलब्ध राहायचं होतं. जर समजा तुम्ही हा तारखेला 29 तारखेपर्यंत तुम्ही तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेला नाही तर तुमची नियुक्ती नको असल्यास नियुक्ती तुमची हे अंतरिम समजण्यात येईल आणि इथे ग्राह्य धरल्या जाणार नाही. यानंतर तुमच्याविषयी कुठलाही विचार केला जाणार नाही. तुमच्या नंतरचे जे वेटिंग कॅन्डिडेट आहे त्यांना आम्ही हे देऊ. किंवा त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की जर आपण उपरोक्त पदाची नियुक्ती नको असल्यास लेखी स्वरूपात ईमेल करावं. जिथून तुम्हाला ईमेल आला असेल तिथे की नाही बाबा मी इथे कार्यरत आहे, सो आय डोंट वॉन्ट दिस जॉब, यू कॅन गिव्ह इट टू द वेटिंग कॅन्डिडेट, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, अशा पद्धतीनं तुम्ही मेल करणं गरजेचं होतं. ओके, नाशिक. ओके, ही एक कॅन्डिडेट. त्यानंतर ही दुसरी कॅन्डिडेट. ओके, गव्हर्नमेंट सरोजिनी पाटील हे तिसरी, ही एक चौथी. ओके, अशा पद्धतीनं इथे भरपूर कॅन्डिडेट तुम्हाला दिसेल. ओके, की ह्या कॅन्डिडेट ॲब्सेंट होते. ओके, आता ह्या कॅन्डिडेटच्या जागेवर 29 तारखेलापर्यंत कुणी गेले नसेल, मला वाटत नाही कुणी गेले असेल म्हणून. तर याच्यानंतरचे ओके डेफिनेटली आज उद्या 2 ते 3 दिवसामध्ये डेफिनेटली जे वेटिंग कॅन्डिडेट होते नाशिक डिव्हिजनमधले त्यांना मेल येतील. तर प्लीज मी जे पण वेटिंग कॅन्डिडेट आहे नाशिक डिव्हिजनमध्ये जे गव्हर्नमेंट स्टाफ नर्स, प्रायव्हेटचं अजून मला लेटर मिळाले नाही, गव्हर्नमेंटचं मिळालेलं आहे. माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी जेवढे लेटर मला मिळाले आहे सगळे टेलिग्राम चॅनलवर मी टाकत असतो. तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक असते, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. फ्री ऑफ कॉस्ट भरपूर MCQ असतात तिथे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सगळ्या अपडेट मी एकाच ठिकाणी देतो. मी जास्तीत जास्त ॲक्टिव्ह टेलिग्राम चॅनलवर असतो. व्हॉट्सअपचे भरपूर चॅनल्स असतात, मला ते शक्य नाही की प्रत्येक ग्रुपवर प्रत्येक गोष्टी टाकणं. तुम्हाला जर भविष्यात कुठलेही अपडेट पाहिजे तर टेलिग्राम चॅनल जे लर्न नेक्स्ट नर्सिंग टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा, तिथे सगळ्या तुम्हाला अपडेट मिळतील. ओके, त्याच्यानंतर आहे हे एक कॅन्डिडेट. आता याच्यामध्ये लिस्ट दिलेली नाही त्यांनी, फक्त नावं दिलेलं आहे, नावाप्रमाणे तुम्हाला दिसू शकतं. ओके, साधारणतः इथेसुद्धा मला असं वाटतं की 20-25 स्टाफ नर्सेस ॲब्सेंट होत्या. ओके, हे याच्यामध्ये दिसू शकतं तुम्हाला. अक्षय जाधव इथे मुलगा पण आहे, गव्हर्नमेंट स्टाफ नर्स याच्यामध्ये मुलांचे पण नावं आहेत. ओके, बघू शकता गव्हर्नमेंट स्टाफ नर्स मुलांचे, नाशिक डिव्हिजनची गोष्ट आहे. योगेश पण आहे याच्यामध्ये. ओके, गव्हर्नमेंट स्टाफ नर्स. ओके, त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट स्टाफ नर्स यस विशाल, हा सुद्धा मुलगा ॲब्सेंट आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे योगेश बरोडे, हे सुद्धा स्टाफ नर्स गव्हर्नमेंट हे ॲब्सेंट होते. ओके, त्याच्यानंतर आहे हे आशा कदम. ओके, हे सुद्धा गव्हर्नमेंट स्टाफ नर्स आहे, ही सुद्धा ॲब्सेंट होती. सुनन्या केंद्रे. ओके, भरपूर अशी मोठी लिस्ट आहे, टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे नाशिक डिव्हिजनची. तर प्लीज तुम्ही तिथून डाउनलोड करून जवळपास 20-25 कॅन्डिडेट तरी गव्हर्नमेंट स्टाफ नर्स नाशिक डिव्हिजनमधून ॲब्सेंट होते. तर डेफिनेटली जे वेटिंग होते
यांना संधी दिली होती 29 तारखेपर्यंत. हे कॅन्डिडेट जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही डेफिनेटली गेलेच नसणार. ओके, कारण पहिल्याच व्हेरिफिकेशनला जातील. कुठेतरी इथे जॉब एम्सला असेल, कुठेतरी DMERला असेल, त्यामुळे हे गेलेले नाही आहे. तो होप सो जे वेटिंग कॅन्डिडेट आहे, जे वेटिंग दिले होते आणि गुणवत्ता यादीमधले पण काही कॅन्डिडेट घेऊ शकतात. तर तुम्ही रेडी राहा, आपापला ईमेल ID चेक करत राहा. जसं तुम्हाला ईमेल ID आली तर मलासुद्धा कळवा. जर तुम्हाला असं आलं की सर आम्हाला आलेलं आहे, काय करायचं, आणि डेफिनेटली मी व्हिडिओ करेन. तो हेल्पफुल असेल बाकीच्या मुलांसाठी, माझ्यासाठीच नाही पण बाकीच्या मुलांसाठी सुद्धा जे की वाट बघतात. ओके, तसं तुम्ही मला हे करू शकता. आणि प्लस तुम्ही मेल चेक करा आणि तुम्हाला ज्या दिवशी व्हेरिफिकेशनला बोलवेल वेटिंग कॅन्डिडेट अजून तुम्हाला आलेलं नाही. ओके, बट गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की डेफिनेटली एक साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये नाशिक डिव्हिजनच्या कॅन्डिडेटला सुद्धा जे वेटिंगचे होते त्यांना व्हेरिफिकेशनला बोलवतील. ओके, होप सो व्हिडिओ जर आवडला असेल तर मॅक्सिमम लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. तुम्हाला एम्स, ESIC, RRB सगळ्या एक्झामचे ऑल इन वन जर प्रिपरेशन करायचं तर महाराष्ट्रामध्ये लर्न नेक्स्ट नर्सिंग सज्ज आहे. ओके, आम्ही चांगल्या पद्धतीने जे माझी टीम आहे, आमची टीम आहे, व्यवस्थित प्रिपरेशन करून देऊ गव्हर्नमेंट एक्झामसाठी. रिझल्ट पण चांगले आहे. तुमची इच्छा, जर डेमो लेक्चर्स आहे तुम्ही बघा, तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली जॉईन करा. अदरवाईज काही हे नाही, तुम्ही स्वतः पण अभ्यास करू शकता. ओके, बट ज्यांना खरंच गरज आहे याचीच अभ्यासाची, कंटेंटची किंवा चांगल्या टीचरची वगैरे, तर डेफिनेटली तुम्ही जॉईन करू शकता. लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि क्लासेस जॉईन करू शकता. थँक्यू. जय हिंद.